न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्यासाठी उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या हाय प्रोफाईल सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला यश आले। दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12:30 ते 1:30 वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शरण बंगलो, शारदानगर, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी अज्ञात आरोपितांनी फिर्यादी यांच्या पाठीमागील किचनच्या ग्रिल कट करून त्यामध्ये आत प्रवेश करून घरातील मुख्य बेडरूममधील कपाटातील तिजोरी, त्यातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि घरातील टिसो कंपनीचे घड्याळ, एअरपॉड असा एकूण 2,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। त्यावरून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यामुळे गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने सुरू केला असून घटनास्थळावरील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे। तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हे वापी, गुजरात परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांच्यासह पोलीस कर्मचारी नाझीम पठाण, प्रांत मस्कड, विशाल देवरे, राहुल पालखेडे यांनी वापी, गुजरात येथे जाऊन आरोपितांचा शोध घेतलाय। आरोपी हे एका हॉटेलवर थांबले असल्याची माहिती मिळाली। या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील संशयित आरोपी रोहन संजय भोळे वयवर्ष 36 राहणार उपनगर नाशिक, ऋषिकेश उर्फ गुड्डू मधुकर काळे वयवर्ष 27 राहणार नाशिक रोड नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत माहिती विचारली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। यावेळी त्यांच्या कब्जात गुन्ह्यातील चोरी केलेले फिर्यादीचे ॲपल कंपनीची एअरपॉड आणि टिसो कंपनीचे घड्याळ तसेच फिर्यादी यांनी चोरी केलेली बॅग मिळून आली आहे। तसेच आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायनर कार क्रमांक MH05 CB 3840 ही चोरी केल्याचं निष्पन्न झाले। या कारची चोरी ओझर येथून केल्याचं निष्पन्न झाले। या कारमध्ये घरफोडी करण्याकरिता वापरण्यात येणारे अत्याधुनिक साहित्य ज्यात लोखंडी कटवणी, स्क्रूड्रायव्हर, ग्रॉयडर मशीन, करवत, गॅस गन आणि गॅसचे एक छोटे सिलेंडर असे साहित्य मिळून आले। तसेच सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करून तपास करत असताना आरोपिकांकडून गुन्ह्यातील 30 ग्रॅम सोन्यासह एकूण 7,53,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरचे आरोपी हे हाय प्रोफाईल सराईत गुन्हेगार आहेत। त्यांनी यापूर्वी नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीतील बंद बंगल्याची टेहाळणी करून नाशिक रोड उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरीचे गुन्हे केलेत। त्यांच्याकडून आजपर्यंत तपासात गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 2 गुन्हे तसेच ओझर येथून घरफोडी करून चोरी करून घरात असलेली कारची चावी घेऊन कार चोरी करण्यात आली आहे। सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा असा एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर हे करत असून आरोपितांची पोलीस कस्टडी घेण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी नाशिक शहरात करण्यात आलेल्या घरफोड्या, चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांनी यशस्वीरित्या ही कामगिरी केली आहे। दिनांक 24/12/23 रोजी गंगापूर रोड या ठिकाणी शारदानगरमध्ये एका बंगल्यामध्ये घरफोडी झाली होती। दिवसा घरफोडी झाली होती। त्यामध्ये सुमारे 2,41,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शाखा युनिटच्या अधिकारी अंमलदार आम्ही तपास करत असताना तिथल्या बंगल्यातले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यानंतर आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं। तांत्रिक विश्लेषणाने आम्हाला काही क्लू मिळाले होते। त्या अनुषंगाने आमचे API तोडकर आणि PSI श्रीवंत यांनी सदर आरोपी हे नाशिक शहरातले असून ते सध्या दमन भागात पळून गेलेले आणि तिथे वास्तव्यात अशी माहिती मिळाली। त्यावर आम्ही तात्काळ 31 डिसेंबरच्या रात्री आम्ही तात्काळ बंदोबस्त असताना पण आम्ही तात्काळ तिकडे आमची टीम पाठवून API तोडकर आणि टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले। त्या आरोपींकडून आम्ही आतापर्यंत जवळजवळ 30 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल आणि टोटल 7,43,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। त्या आरोपीकडून सदर आरोपींकडे चौकशीमध्ये असं कळलं की हे आरोपी हे नाशिक शहरातले हाय प्रोफाईल आरोपी आहेत। हे हाय प्रोफाईल राहतात, 4 व्हीलर गाडीने येतात आणि दिवसा ढवळ्या जे बंगले आहेत उच्चभ्रू वस्तीतले बंगले, त्या बंगल्यांमध्ये हे बंगले बंद आढळले की त्या बंगल्यामध्ये घरफोडी करतात। ह्या आरोपींवर यापूर्वी नाशिक रोड उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असे बंगल्यांच्या घरफोडीचे गुन्हे आहेत। आता या आरोपींकडून आम्ही आतापर्यंत गंगापूरचे 2 गुन्हे, ओझरचा 1 आणि सिन्नरचा 1 असे 4 गुन्हे उघडकीस आणले। तसे नाशिक रोडच्या एका गुन्ह्यामध्ये हा आरोपी पाहिजे आरोपी आहे। या आरोपींचं नाव आहे, एकाचं नाव रोहन भोळे, एकाचं नाव ऋतिकेश काळे। हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत आणि या आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सर, या आरोपींकडे आता हे अत्याधुनिक घरफोडीचे हत्यारं मिळून आलेली आहेत। यांच्याकडे चोरीची गाडी 4 व्हीलर मिळून आलेली आहे। अत्याधुनिक म्हणजे गॅस कटर आहे अत्याधुनिक, परत करवत पण अत्याधुनिक आहे त्यांच्याकडे। हे जे आपल्याला ऑनलाईन असे मिळतात त्या प्रकारचे यांच्याकडे आहे।
आणि जेणेकरून म्हणजे पूर्वीच्या घरफोडीचा प्रकार आरोपींचा आत्ताच्या घरफोडीचा या आरोपींची जी आहे मोडस, यामध्ये ही मोडस जरा यांनी नवीन मोडस वापरलेली आहे. आणि मग हे आरोपी तसे सुशिक्षित आहेत. एक इंजिनिअरिंग शिकलेला आहे, एक कॉन्व्हेंट शिकलेला आहे आणि हाय प्रोफाईल असल्यामुळे सहजासहजी हाय प्रोफाईल वस्तीमध्ये 4 व्हीलरने गेल्यामुळे लक्षात येत नाही. आणि तसे असताना हे लोक इथे घरफोडीचे गुन्हे करतात. आहे रोहनबोळे, याला शेअर मार्केटचा ट्रेडिंगचा फार मोठा याला हे आहे आणि त्यामुळे त्याला शेअरच्या ह्याच्यामध्ये तो ट्रेडिंग करण्यामध्येच तो म्हणजे त्याला ते व्यसन असल्या कारणाने तो ह्या घरफोडी करत असतो. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.